शेतकरी मित्रांनो, आजपासून आपण स्मार्ट शेतकरी नावाची ही सिरीज सुरू करणार आहोत. या सिरीजमध्ये आपण शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती समजून घेणार आहोत. ते तंत्रज्ञान काय आहे, त्याचा वापर शेतात कसा होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला व तुमच्या पुढील पिढीस कसा होईल हे जाणून घेणार आहोत. आपण आपल्या शेतात रोज मेहनत घेतो, पेरणी, सिंचन, कापणी, पण कधी विचार केलात का की आपली जमीन आकाशातून कोणीतरी पाहतंय? बघा हा, जसं आपल्या गावात एखादी व्यक्ती डोंगरावरून खाली सगळं पाहते, कुठे शेत आहे, कुठे विहीर आहे, कुठे रस्ता आहे, तसंच आकाशातून उपग्रही सगळं पाहतो. ते उपग्रह म्हणजे आकाशात फिरणारे मोठे कॅमेरेस आहेत, जे आपल्या जमिनीचे फोटो घेतात. आपण मोबाईल मध्ये गुगल मॅप्स बघतो ना, तो नकाशा याच उपग्रहाने काढलेल्या फोटोवर बनतो. हेच फोटो जर आपण शेतीसाठी वापरले तर आपल्याला कळू शकतं आपल्या जमिनीचा प्रकार काय आहे, कुठे जास्त ओलावा आहे, कुठे कोरडेपणा आहे, कुठली जमीन बरीच वर्ष पडीक आहे, कोणत्या जमिनीवर कोणतं पीक चांगलं येईल, तुमच्या पिकाची हेल्थ कशी आहे, जमिनीचं तापमान किती आहे, मागच्या वर्षी जमिनीचा वापर कसा होता. म्हणजे आपण फक्त आजचं चित्र पाहत नाही तर उद्याचीही तयारी करू शकतो. यालाच म्हणतात रिमोट सेन्सिंग. आणि हे फोटो जेव्हा आपण नकाशावरून पाहून माहिती काढतो त्यालाच आपण म्हणतो GIS, म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. अशाच उपयुक्त माहितीचा आजच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. भेटूया पुढील भागात.